संध्याकाळचं बाहेर निघायचा प्रयत्न करताय ना, त्याचे सध्या अशाच हाल होऊन चाललेले आहेत. तर सर्व नाशिकच्या पब्लिकला आपला लई मोठा नमस्कार. सकाळी सकाळी आपला संटू इकडे व्हिडिओ एडिट करत बसला होता आणि तेवढ्यात मी बटाट्याचे काचरे आणि वरण भात मस्त बनवला होता. त्यात संध्याकाळी मी पटकन रेडी होऊन बाहेर जायला निघाली, कारण की मला आता अजिबात टाईम भेटत नाही आणि त्यात आपण मोकार आजारी होतो सर्दी खोकल्याने जाम त्याच्यामुळे. त्यानंतर मग रामरक्षा ऐकून वगैरे बाहेर पडलो आणि रिटर्न येताना काम फ्लॉप झालं, त्यामुळे रिटर्न येताना राजा बर्गरचा गप्पागप सँडविच खाऊन घेतला. रागा संतापात एवढं सगळं करावंच लागतं गाईज. त्यानंतर मग घरी आल्यानंतर मी माझा व्हिडिओ काढत असताना माझा भाऊ बघा कसा फ्लेक्स करतोय, त्याचे हात दंड बिंड वॉट एव्हर यू से. त्यानंतर 12 वाजले आणि इथे ना मला एका गोष्टीचा हसू येत होतं की माझ्या आईच्या बाजूला डस्टबिन असून सुद्धा माझी आई फरशीवर सगळा कचरा टाकते. म्हणजे लॉजिक समजते का, डस्टबिन मध्ये न टाकता फरशीवर. पण बाई इथे जर आपण अक्कल शिकवायला गेलो तर मोकार रट्टे बसतील, त्यामुळे आपण एकदम गप्पा बसून घेतलं. त्यानंतर तिने गरम करून दिलं होतं हळदीचं दूध, ते आपण गपागप ढोसलं, जे आता तुम्हाला समजतच असेल आवाजावरनं. असो गाईस, त्याचमुळे दॅट इज इट फॉर द डे. बाय.